हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आजचा आपला टॉपिक आहे नेझल ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे एक नाकपुडी बंद होणे, दुसरी नाकपुडी बंद होणे किंवा दोन्ही नाकपुड्या बंद होणे। काही पेशंटला एक नाकपुडी परमनंट बंद असते, तर काही पेशंटला दोन्ही नाकपुड्या इंटरमिटंटली म्हणजे सम टाइम बंद होऊ शकते। म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲटमॉस्फेरिक चेंजेस असतील किंवा ॲक्यूट स्टेज ऑफ अस्थमा असेल तर तेव्हासुद्धा हे होऊ शकतं। तर याची वेगवेगळे रिझन्स आहेत आणि आपण त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहणार आहोत। तर रिझन पाहायला गेलं तर डेव्हिएटेड नेझल सेप्टम, तर काही पेशंट येऊन म्हणतात की माझ्या नाकाचं हाड वाढलेलं आहे, बट हे जे सेप्टम आहे ते सरळ असण्याऐवजी ते वाकडं असतं, त्याला आपण डेव्हिएटेड नेझल सेप्टम असं म्हणू शकतो। तर ही इमेज तुम्ही पाहू शकता। दुसरं रिझन म्हटलं तर नेझल पॉलिप्स, तर पिअरली लाईक व्हाईट असं स्वेलिंग येतं नाकामध्ये, त्यामुळे सुद्धा ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं पेशंटमध्ये। लहान बच्चूंमध्ये फॉरेन बॉडी नाकात घालणं, काहीही नाकात घालणं हे प्रकार जास्त असतात, ते सुद्धा रिझन आहे। आणि लास्ट म्हटलं तर मॅलिग्नन्सी म्हणजे ट्यूमर असू शकतो। आणि दुसरे कॉजेस म्हटलं तर रायनायटिस असू शकतो, मग त्यामध्ये ॲक्यूट असेल, क्रॉनिक असेल, सायनोसायटिस असेल, मग त्यामध्ये सुद्धा ॲक्यूट असेल, क्रॉनिक असेल। तर आपल्याला रिझन पाहून ठरवायचं आहे की नेझल ऑब्स्ट्रक्शन का झालेलं आहे। तर होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, तर वेगवेगळ्या कॉजेसवर वेगवेगळं मेडिसिन आपण सिम्पटम वाईज आणि केस टेकिंग प्रत्येक पेशंटला वेगळं मेडिसिन देऊ शकतो। बट एक मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर सायनॅपिस नायग्राम म्हणून आहे मेडिसिन, आपण 30 to 101 ml अकॉर्डिंग टू द पेशंट्स इम्युनिटी आपण हे मेडिसिन देऊ शकतो। तर 2 थेंब 3 वेळा पेशंटला द्यायचं आहे। तर जे नेझल ऑब्स्ट्रक्शन आहे, पॉलिप्समुळे असू देत किंवा कोणत्याही रिझनमुळे असू देत, तर खूप छान असा रिझल्ट पेशंटला येऊन जातो। जर ॲक्यूट फेज असेल अस्थमाची, तर त्यामध्ये ऑब्स्ट्रक्शनसाठी आपण आर्सेनिक अल्बमसुद्धा पेशंटला देऊ शकतो, खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो। व्हायरल इन्फेक्शनमुळे किंवा कॉमन कोल्डमुळे सुद्धा नेझल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं, तर त्यामध्ये आपण पेशंटला ॲलियम सेपा देऊ शकतो, एटिस मेलिफिकासुद्धा देऊ शकतो पेशंटला जर बर्निंग सेन्सेशन असेल नाकामध्ये, डोळ्यामध्ये। तर अशा वेगवेगळ्या मेडिसिन्स वेगवेगळ्या आजारांवर आहेत। तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन आणि सगळे व्हिडिओ मिळून जातील। तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।